आज आपली चळवळ म्हणजे काय याचं मी 2 मिनिटांमध्येच थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे. गोरक्ष गायकवाड म्हणजे काय हे पितांबर दिवारांनी अतिशय जवळून पाहिलेला व्यक्तिमत्व गोरक्ष गायकवाड आहे. कसला लोभ नाही, साधेपणा, आणि आपली चळवळीचे ते संपादक आहेत, माझ्यापेक्षा बारीक आहेत, पण आदर एवढा सगळ्यांचा करणारे गोरक्ष गायकवाड आहे. आणि पुण्यामध्ये ज्यावेळेस माझी आणि त्यांची ओळख झाली की गोरक्ष गायकवाड इतके कष्ट करायचे की सगळ्यात पहिला ब्लॅक अँड व्हाईट पेपर होता छोटा आमचा, आणि माझा रुपयाची समस्या पेपर होता, प्रॉब्लेम ऑफ रुपीज. तर गोरक्ष गायकवाडांची माझी हडपसरमध्ये बाजी मंडळीच्या इथं भेट झाली. आणि गोरक्ष गायकवाड अतिशय साधा भोळा आणि कष्ट करणारा, कशाला लाजणारा, लाजच त्याला म्हणजे वाटत नाही, कष्ट म्हणजे तेच त्याला पूर्ण आपलं ध्येय वाटायचं. आणि गोरक्ष गायकवाड अतिशय त्यांचं आज कौतुक करण्याचं काम म्हणजे मला करायचं म्हणजे आज पंढरपूर मध्ये बी कार्यक्रमाला आलतो, आज सोलापूर मध्ये बी, आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही काय करणार आहे ते गोरक्ष गायकवाड ठरवणार आहेत. आणि पुण्यामध्ये बी आम्ही अतिशय मोठा कार्यक्रम केला, त्यावेळेस बी पूर्ण हॉल भरला होता काही. आणि आज 2 मिनिटांमध्ये ताईंची थोडी आठवण आली म्हणून सांगतो की आपली चळवळ म्हणजे काय. मम्मी आपल्या म्हणलं होतं की एक काटेरी मुकुट आहे बाळांनो, या काटेरी मुकुटावरून चालताना तुम्हाला खूप त्रास होणार आहे, पण तुम्ही याच्यात एक दिवशी यशस्वी होणार आहे. आम्ही काय यशस्वी झालो काय नाही, त्या सगळ्या इथं जनसमुदाय उपस्थित आहे, आणि गोरक्ष गायकवाड त्यांचं कुटुंब इथं उपस्थित आहे. असा त्यांच्या आईला मी सांगतो की असं तुम्ही लेकरू या महाराष्ट्राला दिले की पंढरपूर या ठिकाणी, हे पूर्ण महाराष्ट्राचे देवस्थान आहे पंढरपूर, इथं काम करून आज सोलापूर आयकॉन या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयकॉन गेलेगत वाटला. आणि मी माझ्या दिवार कुटुंबाच्या वतीने व जनकल्याण व विचार मंच व साप्ताहिक आपली चळवळ कार्यकारी संपादक या नात्याने मी सर्वांचं इथं आला त्याचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि हा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात झाला, आणि उपस्थित आमच्या ममताताई एका शब्दावरती तयार झाल्या की सोलापूरला येणार म्हणून. आम्ही पहिले दाबदूक येतात का नाही त्यांच्या मागे इतकं वर्ष की आता बी त्यांचा अर्धा लक्ष तिकडे असणार, पण त्यांनी पहिल्या शब्दामध्ये हो म्हणला. तुमच्या यशला आज यशस्वी कार्यक्रम झाला, तुम्ही आला सगळे तर उपस्थित मान्यवर, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आयोजकांनी, त्याबद्दल धन्यवाद.